नमस्कार मंडळी. 2026चं भारताचं बजेट 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्र्यांनी सादर केलं. सर्वसामान्यांसाठी थोडी निराशा होती, कारण इन्कम टॅक्सच्या दरात काही बदल केलेला नाही आहे आणि ते अपेक्षित सुद्धा होतं, कारण मागील वर्षी गव्हर्नमेंटनी लिमिट ही 12 लाखापर्यंत नेऊन ठेवली. त्यामुळं त्यात काही बदल करणं अपेक्षित तसं फारसं नव्हतं. या बजेटमध्ये गव्हर्नमेंटनी टॅक्समध्ये काही फारशी सूट न देता कंप्लायन्सेसमध्ये थोडे रिलीफ दिलेत. ते आपण आज पाहणार आहोत. पहिला जो बदल आहे किंवा पहिली जी अमेंडमेंट असेल, महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा कायदा 1961चा होता, तो आता 2025चा येतोय. इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 तो 1 एप्रिल 2026 पासून लागू केला जातोय. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची जी मुदत होती ती 31 जुलै होती, ती आता बदलली गेली. जे बिझनेस इन्कम अर्न करत नाहीत, ज्यांचा व्यवसाय नाही आहे, त्यांच्यासाठी 31 जुलैच ही ड्यू डेट आहे. पण ज्यांचं बिझनेस इन्कम आहे आणि ऑडिट ज्यांना लागू नाही आहे, अशा व्यक्तींसाठी आता 31 ऑगस्ट म्हणजे 1 महिन्याची मुदत त्यांनी वाढवलेली आहे. यात लक्षात घ्या, असे व्यक्ती जे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत आहेत, त्यांचं उत्पन्न बिझनेसमध्ये आपण दाखवतो, त्यांच्यासाठी आता वाढीव मुदत असेल. उदाहरणार्थ, सॅलरी अर्नर आहे आणि तो फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतोय, तर त्याच्यासाठी मुदत आता आपल्याला 31 ऑगस्टची असेल. ऑडिट केसेसमध्ये सेम ड्यू डेट आहे 31 ऑक्टोबरची. म्हणजे 3 ड्यू डेट आलेत: 31 जुलै, 31 ऑगस्ट आणि 31 ऑक्टोबर. त्या पुढचा जो बदल झाला आहे, इन्कम टॅक्सचं रिटर्न भरण्यासाठी ओरिजिनल मुदत आपल्याला 31 जुलैची असायची आणि बिलेटेड किंवा लेट भरण्यासाठी जी आपल्याला 1,000 व 5,000 फी इतकी पेनल्टी फी म्हणा किंवा पेनल्टी म्हणा, ती भरून आपण 31 डिसेंबरपर्यंत भरायचो. 31 जुलैपासून 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरण्यासाठी आपल्याला लेट फी द्यावी लागायची 1,000 ते 5,000ची. ही 31 डिसेंबरची मुदत गव्हर्नमेंटनी 31 मार्चपर्यंत वाढवली. म्हणजे जास्तीचे 3 महिने गव्हर्नमेंटनी दिलेत. पण लक्षात घ्या, 1,000 आणि 5,000ची पेनल्टी कंटिन्यू आहे. ती सोडून जास्तीची ॲडिशनल फी आपल्याला द्यावी लागणार आहे. जर आपण जानेवारी टू मार्चमध्ये रिटर्न भरणार असू डिसेंबर नंतर, तर 1,000 आणि 5,000 ही पेनल्टी सोडून आपल्याला जास्तीची फी द्यावी लागेल. त्यानंतरचा बदल आहे, इन्कम टॅक्सचं ऑडिट ज्यांना लागू आहे त्यांना पेनल्टी होती, ती पेनल्टी काही अंशी आपण माफ करून घ्यायचो काही कारणं देऊन. पण आता ती माफ करता येणार नाही, कारण त्या पेनल्टीला गव्हर्नमेंटनी फीमध्ये कन्वर्ट केलं. आता जर आपण ऑडिट उशिरा केलं तर ही लेट फी असेल, ती आपल्याला भरावीच लागेल, एकतर ऑडिट रिपोर्ट भरताना किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना. हा महत्त्वाचा बदल आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपलं ऑडिट वेळेत करून घ्यावं. शेअर मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी बजेटच्या दिवशी शेअर मार्केट पडलं, याचं कारण महत्त्वाचं होतं. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये गव्हर्नमेंटनी वाढ केली, ते वाढवल्यामुळं आपलं शेअर मार्केट कोसळलं. दुसरी गोष्ट आहे, जेव्हा बायबॅक केले जातात, शेअर्स जेव्हा बायबॅक केले जातात, त्यापासून येणारं उत्पन्न हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये डीम डिव्हिडंड म्हणून ट्रीट केलं जायचं. तर यात बदल करून गव्हर्नमेंटनी या डीम डिव्हिडंडला त्यांनी कॅपिटल गेनमध्ये कन्वर्ट केलं. कॅपिटल गेनमध्ये आता बायबॅकपासून येणारे इन्कम हे कॅपिटल गेनमध्ये घेतलं जाईल. याचा फायदा काय होईल, जर एखाद्या शेअर्समध्ये आपल्याला लॉस असेल तर तो या बायबॅकच्या इन्कममध्ये आपण सेट करू शकतो. त्यानंतर आणखीन एक चांगली गोष्ट केली गव्हर्नमेंटने, ती म्हणजे फॉर्म 15GH. डिव्हिडंडच्या केसमध्ये आपल्याला 15GH हा प्रत्येक कंपनीला द्यायला लागायचा, तर तो आता आपल्याला प्रत्येक कंपनीला द्यायची गरज नाही आहे. आपण आपल्या डिपॉझिटरीला तो सबमिट करायचा. आपला डिपॉझिटरी जो आहे, ती बँक असेल, कंपनी असेल, ती प्रत्येक कंपनीला तो फॉर्म 15GH फॉरवर्ड करेल. म्हणजे तुमचा त्रास इथं वाचलाय, एकाच ठिकाणी आपल्याला आता ते सबमिट करायचं. त्यानंतर फॉरेनर जे आहेत किंवा नॉन रेसिडेंट इंडियन जे आहेत, त्यांना जर एखादी प्रॉपर्टी भारतातली विकायची असेल, तर जी व्यक्ती ती प्रॉपर्टी घेतीये त्याला टॅन नंबर काढून त्या फॉरेनरचा TDS करावा लागायचा. आता तर टॅन नंबर काढायची गरज नाही आहे, आपण आपल्या पॅनवरून त्याचा TDS करू शकतो. त्यानंतर TCS, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स,
आपण भारताबाहेर जर प्रवासासाठी जात असू किंवा एखादा स्टुडंट असेल जो भारताबाहेर गेला आहे आणि त्याला आपण पेमेंट, त्याचे आईवडील त्याला पेमेंट करतात. तिसरी गोष्ट, मेडिकल इमर्जन्सीसाठी किंवा मेडिकल कंडिशनसाठी आपण भारताबाहेर पैसे पाठवत होतो. यामध्ये गव्हर्नमेंट आपला 5 ते 20% पर्यंत टॅक्स कट करायचा TCSच्या कायद्याअंतर्गत. उदाहरणार्थ समजा मी 10 लाख रुपये पाठवतोय तर 2 लाख रुपये माझा टॅक्स कट केला जायचा आणि त्याचा रिफंड मी नेक्स्ट इयरला घ्यायचो. तर यात आता गव्हर्नमेंटने काय बदल केलं, हा जो रेट होता 5% ते 20%चा तो कमी करून त्यांनी 2%वर आणलाय. त्यामुळं आपले कमी पैसे आता टॅक्स पोटी अडकणार आहेत. हा एक फायदा प्रत्येकाला होईल. त्यानंतर ब्लॅक मनी कायद्याअंतर्गत आपल्याला भारताबाहेर असलेली जी आपली प्रॉपर्टी आहेत त्याचं डिक्लेरेशन इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये द्यावं लागायचं. मागील वर्षी खूप साऱ्या असेसींना नोटीस आलेत. ESOP, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन, जर आपल्याकडे असतील आणि ते फॉरेन कंपन्यांचे असतील तर हे आपल्याला आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणं मॅन्डेटरी आहे. हे जर दाखवलं नाही तर 10 लाखापर्यंतची पेनल्टी आपल्याला लागणार होती. गव्हर्नमेंटने त्यासाठी एक स्कीम आणलेलं आहे. ज्यांनी असे असेट, तुमचा ESOP असेल किंवा भारताबाहेर जर काही बँक अकाउंट असतील ते जर तुम्ही दाखवले नसतील आपल्या रिटर्नमध्ये तर पुढील 6 महिन्यात ते दाखवायचे आहेत. वेगळा फॉर्म आपल्याला येईल, त्या फॉर्ममध्ये दाखवायचं आणि कमीत कमी पेनल्टी भरून असे डिस्क्लोजर आपल्याला करायचे आहेत. गव्हर्नमेंटने या बजेटमध्ये फारसा टॅक्स रिलीफ दिलेला नाही आहे, पण कंप्लायन्स थोडा सोपा केला आहे जो प्रत्येकाने त्याचा फायदा घ्यायचा आहे. आपलं रिटर्न मुदतीत भरायचे, नवीन जे चेंजेस आहेत फीजमध्ये, STTमध्ये, हे सगळं पाहून घ्या आणि पुढील वर्षासाठी आपल्याला जी काही उपाययोजना करायची आहे ती आपण करा. लक्षात ठेवा, हे सगळे बदल आपल्याला 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. मागील वर्षासाठी हे नाही आहेत. ही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. धन्यवाद.